एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं। आता जोडण्याची वेळ आलेली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलेलं नाही, त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील असंही संजय शिरसाट यांनी सांगितलंय। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिरसाटांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे असंही शिरसाट यांनी वक्तव्य केलंय। की आज ज्या दोन शिवसेना झाल्यात ह्याचं कधी दुःख होतं? फार दुःख होतं, फार दुःख होतं। तुम्हाला एक सांगतो, मला आजही आवडत नाही। आजही माझ्या मनाला ते यातना होतात त्या। कधी आता उभाट्यातला एखादा नेता, पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातं असंच आहे, परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडले ना, तू त्या पक्षात मी या पक्षात, असं जे झालंय ना, नाही आवडत हे। पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्यासाठी जी काही यांची धडपड चालू होती ना, त्या धडपडीचा हा परिणाम जो झाला ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं सर्व हा इतिहास, याच्यामध्ये कुठेही काँग्रेस नव्हती, याच्यामध्ये कधीही कुठेही राष्ट्रवादी नव्हती। भाजप बरोबर झालेली युती हे आपण समजू शकतो, ती शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला केलेली, पण याचा लवलेशही नव्हता। अरे यांनी सगळ्यात जास्त त्रास शिवसेना प्रमुखाला सुद्धा दिलेला होता, आणि म्हणून ते कधीही म्हणायचे की त्यांच्याबरोबर जायचं नाही। पण तरी सत्तेसाठी जेव्हा हे पाऊल उचललं ना, त्याच वेळेला वाटलं की आता आपला रास जो आहे तो ठरला। आव्हानं जर कोणी अपशब्द जर बोलला तर तुम्ही बघा आजही त्याचा परिणाम काय होऊ शकतात। परंतु नंतरच्या फळीने त्यांना ते टिकवता नाही आलं। कधी संधी मिळाली तर तुम्हाला असं वाटतं की ह्या दोघांनी एकत्र यावं, दोन नेत्यांनी किंवा शिवसेना म्हणून एकत्र यावं? आणि जर मी तर बघितलं, म्हणजे तुमचे आणि तुम्ही एकमेकांवर टीका करता, तुम्ही असताल किंवा संजय राऊत असेल, परंतु एकमेकांवर भेटल्यानंतरचा तो क्षण आम्ही बघितलाय की तुम्ही आपुलकीनं बोलता। कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना, मी करेल ना। दोघांचे तार जुळले पाहिजेत, फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये। अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात, एकदा ती सोडली तर आपण माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल? माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे। आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला। परंतु हे आता होईल की नाही होईल प्रश्न आहे ना। कधी प्रयत्न झालाय असा? कोणी केलाय प्रयत्न? बघा, प्रयत्न हा एका साईडने करून चालत नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र यावात, अनेकांनी विनवण्या केल्या, अनेकांनी होल्डिंग लावली, अनेकांनी उपोषणाला बसले। काय झालं परिणाम? म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती ते एकत्र नाही आले, कारण काही असतील। आम्हाला तर एवढं काही दूर लोटल्या गेलं की जसे आम्ही त्या गावचे नाहीच, म्हणून आता आम्हाला तिथपर्यंत त्यांना असं वाटतं की हे काही दिवसाचे सोबती आहेत, जातील। परंतु असा विचार करणारे लोक जे असतात ना, काही काळानंतर स्वतः संपतात। आज अवस्था काय आहे याचं कधीतरी भान ठेवलं पाहिजे। म्हणून ताकद एकत्र यायला हरकत नाही, परंतु हा पुढाकार कोण घेईल देवाला माहीत। परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर? नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही। परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही। म्हणून 2 पावलं मागं जाणं हा त्याच्या मागचा उपाय होऊ शकतो। आदित्य करू शकतील हे असं वाटतं? नाही, आदित्य नाही करू शकणार। नाही, पुढची पिढी? नाही, आदित्य करू शकणार नाही, कारण की आदित्यचं वय जे आहे ना, त्याला तो मागचा इतिहास माहिती नाहीये। फ्लूपमध्ये काम करणं आणि संघर्षातून काम करणं, त्या संघर्षाच्या काळामध्ये निश्चित उद्धव
ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर होते, त्यांनी तो अनुभवलेला आहे. आदित्यांना नाही ना, जे त्या फळीतले त्यांनीच पुढाकार घेतला तर हे घडू शकतं. असं कोणी उठलं, मॅच व्हायला पाहिजे ना. बरोबर. माझं वय आणि माझ्या मुलाचं वय हे याच्यातला फरक हा फरकच राहणार आहे किती जरी केलं. तुमच्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं, कुणालाच असं चुकीचं वाटत नाही ना. आता मला मी सांगितलं काय, सर्वजण जेव्हा भेटतात ना, आनंदाने भेटतो आम्ही. आजही आम्ही सर्वजण बोलतो. असं काही नाही आहे की आम्ही बोलत नाही, आमचे कधी फोन फानी होत नाही. आम्ही आजही बोलतो एकमेकाशी, सर्व एकमेकाची हालचाल विचारपूस करतो. परंतु मनामध्ये एक भीती असते, बाबा ह्यांनी पाहिलं तर, त्यांनी बोललं तर. म्हणजे हे अंतर जे वाढत चाललंय ना, जर काही दिवस असंच राहिलं तर इतकं मोठं अंतर होईल. मग त्या लाईनी दोन वेगवेगळ्या दिशेला जातील, मग ते कधी जोडल्या जाणार नाही. आता आहे स्थिती जोडायची? आता जोडायची स्थिती नाही, परंतु इतकीही लांब नाही आहेत बरं. की ते जोडू शकणार नाहीत. बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.